खासदार नाराज झालेत। आत्ताच्या घडीला आपल्या समोर येणारी ही ताजी दृश्य ठाण्यातून येत आहे। ठाण्यामध्ये व्यासपीठावर एकनाथ शिंदे तसंच उदय सामंत आपल्याला दिसत आहेत। राजन साळवी सुद्धा आपल्यापर्यंत येतीलच। या दृश्यांच्या माध्यमातून आपण त्यांना पाहू शकू आणि पक्षप्रवेशाची संपूर्ण क्रिया ही कशी संपन्न होते ते आपल्याला दिसेल। हाच तो क्षण, हीच ती वेळ आणि हीच ती घटना। राजन साळवींचा पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे। भगवा त्यांच्या हाती आलेला आहे। भगवं उपर्ण एकनाथ शिंदेंनी राजन साळवी यांच्याकडे सुपूर्द केलंय। धनुष्यबाण सुद्धा राजन साळवींना सुपूर्द करण्यात आला आहे। आपण किरण सामंत यांनाही पाहतो आहोत। उदय सामंत, किरण सामंत हे दोन्ही बंधू आजूबाजूला उभे आहेत आणि परिणामी या सगळ्यांमध्ये दिलजमाई झाली आहे अशी अपेक्षा त्यांचे समर्थक करतायत। दरम्यान बाजूला कोपऱ्यामध्ये आपल्याला माजी खासदार राहुल शेवाळे सुद्धा दिसतायत। आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण उंचावून भगवं उपर्ण राजन साळवींच्या गळ्यामध्ये घालून त्यांना शिवसेनेमध्ये सहभागी करून घेतलंय। माजी आमदार असलेले राजन साळवी हे उद्धव गटातून आता शिवसेनेमध्ये आलेले आहेत। यापूर्वी मुलाखत देताना, जय महाराष्ट्रवर प्रतिक्रिया देताना राजन साळवींनी स्पष्टपणे सांगितलं होतं की गेल्या निवडणुकीत म्हणजे 2025च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवींचा झालेला पराभव हा त्यांना जिव्हारी लागला। त्याची तक्रार त्यांनी मातोश्रीवर केली, पण त्या तक्रारीला दुर्लक्षित केलं गेलं। आपण दृश्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहतो आहोत। ते पाठमोरे आहेत। ते आता इतर समर्थकांना पक्षात सहभागी करून घेत आहेत। ठाण्यामध्ये राजन साळवींचा पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे। राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला झालेली गर्दी आणि त्यानिमित्तानं एकनाथ शिंदे यांच्याकडून भगवं उपर्ण स्वीकारत पक्षप्रवेशासाठी जमलेले कार्यकर्ते आता आपल्याला दिसतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये राजन साळवींचा पक्षप्रवेश सुरू आहे। राजन साळवींच्या कार्यकर्त्यांना टप्प्याटप्प्याने पक्षामध्ये समाविष्ट करून घेतलं जात आहे। त्यावेळेला किरण सामंत, उदय सामंत हेही हजर आहेत। थोड्याच वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी भगवं उपर्ण तसंच धनुष्यबाणाचं चिन्ह आणि भगवा झेंडा असं सगळं राजन साळवींना सुपूर्द केलं आणि त्यांचा शिवसेनेतला प्रवेश सुनिश्चित केला।
ठाण्यामध्ये राजन साळवींचा पक्षप्रवेश झालाय। ठाकरेंना सोडून साळवी एकनाथ शिंदेंच्या सोबत आलेत। राजन साळवींच्या या पक्षप्रवेशाची ही ताजी दृश्य आहेत। महिला कार्यकर्ता सुद्धा मोठ्या संख्येने राजन साळवींच्या सोबत राजापूर लांजा परिसरातून शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी ठाण्याला पोहोचल्यात। एकनाथ शिंदेंच्या हस्ते त्या सगळ्यांचा गौरव केला जातोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजन साळवींच्या सोबत येण्याने बळ मिळेल अशी अपेक्षा आहे। कोकणामध्ये उद्धव गटाला लागलेली गळती ही आता अधिकाधिक सुस्पष्ट होते आहे। राजन साळवींच्या नंतर अजूनही काही उद्धव गटाचे नेते एकनाथ शिंदेंच्या सोबत येतील अशी अपेक्षा केली जाते आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे